नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पात्र SSC GD 2025 भरतीबद्दल काही जे महत्त्वाचे तुमचे डाऊट आहेत आता, जसे की तुमचं सगळ्यात मेन डाऊट आत्ता मुलांचा हा होता की SC ST आणि OBC हे URमध्ये काउंट होणार आहे का, ह्या भरतीमध्ये URमध्ये ते काउंट होतील का. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो गूगल फॉर्म भरून घेतला होता, ठीक आहे, 2-3 दिवसाआधी मी गूगल फॉर्म टाकला होता आणि तो जवळपास 700 काहीतरी मुलांना भरलेला आहे. ठीक आहे. तर त्या डाटामध्ये मुलांना मार्क्स किती आहेत आणि त्याचं एक ॲनालिसिस करून काय आपला कट ऑफमध्ये काय बदल होऊ शकते का, फायनल कट ऑफ मी जो सांगितला होता म्हणजेच आपला फायनल कट ऑफ काय राहू शकते बा. ठीक आहे. 4 मार्क 5 मार्क असंच लिहिले की आपला फायनल कट ऑफ किती असू शकते ते पाहणारच आपण. आणि शेवटचं एक की तुमचं मेडिकल कधीपर्यंत होऊ शकते. ठीक आहे. तर तुमचे जे डाऊट असेल बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकते, काय विषय नाही, पण तुमच्या कामीचा असणार आहे. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला डाऊट हाच होता मुलांचा की SC ST OBC हे URमध्ये काउंट होतील का. बऱ्याचशा दिवसापासून मला टेलिग्रामवर मुलं करत मेसेज की सर असा विषय काय आहे, हे सगळे डिटेलमध्ये सांगा. ठीक आहे. तर हा बवाल म्हणजे काय म्हणता येईल, हे एका महिन्याआधी काहीतरी ते चालू झालं, म्हणजे सर्वांना ते माहिती झालं की म्हणजेच सुप्रीम कोर्टनं एक त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन म्हणा नाही तर काहीतरी चेंजेस केले, त्यामुळे हे सगळं गोष्ट उघडकीस आल्या. ठीक आहे. याच्या आधी बी होतं हे विषय चालू, पण ते कोणाला एवढं त्याच्यासोबत घेणं देणं नव्हतं. पण हे SSC GD भरती त्याच्यामुळं हे जास्त काय म्हणता येईल त्याला ट्रेंडिंगमध्ये आलं. ठीक आहे. तर ते काय विषय आहे ते माहीत करणं आपल्यासाठी जरुरीचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण ते पाहू, SC ST OBC URमध्ये काउंट होते का काय, ते सगळ्या गोष्टी बघूच आपण. ठीक आहे. तर याची माहिती मी 1-2 व्हिडिओ बी बघितले, ChatGPT आणि 2-3 ठिकाणून माहिती काढली, तेव्हाच मी स्वतः आधी समजून घेतलं आणि तुम्हाला ते सांगायचं समजून. ठीक आहे. तर सगळ्यात आधी जे आता म्हणजे हा महिना कोणता आहे, ऑक्टोबर, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या लास्टला ते आलं होतं. सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन होता नवीन तो आला होता. तर त्या डिसिजनच्या आधी आपलं जे आधीपासून चालत आलेलं होतं SC ST URमध्ये काउंट होतील का नाही, आधीचा रूल काय होता, आधीचा GR म्हणता येईल का, आधीचा रूल तो काय होता तो समजून घेऊ आपण. आधीचा काय होता आणि आता काय चेंजेस झाले, हे दोन जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा ते समजून जाणार, तुम्हाला स्वतः समजून जाईल. आणि मी तेवढं क्लिअर करतोच, तुमचं काही विषय नाही, टेन्शन न घेऊ. ठीक आहे. तर SSCचं जे आधीचं नोटिफिकेशन होतं त्याच्यात सरळ काय म्हणणं होतं, म्हणजे जर OBC SC ST उमेदवारांनी आरक्षित श्रेणीचा फायदा न घेता, म्हणजेच एज रिलॅक्शन किंवा असे कोणतेही विशेष सवलत न घेता त्यांचे मार्क UR कट ऑफपेक्षा जास्त आहेत तर ते 100% URमध्ये काउंट होतील. अर्थ कसा याचा, म्हणजे आपल्या SSC GDचं जर घेतलं आपण उदाहरण, SSC GD रिलेटेड, तर जी जनरलची एज काय असते SSC GDसाठी, जनरलची एज असते 18 ते 23, बरोबर. 18 ते 23 आपली जनरलची, 1 मिनिट मी लिहून ठेवलं ते, 18 ते 23 आपली जनरलची एज असते. ठीक आहे. जर कोणी SC OBC ST जर कॅन्डिडेट असेल, त्याचं जर त्यानं एजचा कॅटेगरीमधून फायदा घेतला नसेल, म्हणजेच तो 18 ते 23च्या दरम्यान असेल, आणि जर तो OBC असन, ST असन नाही तर SC असन, 18 ते 23च्या दरम्यान असेल आणि त्याला जर मार्क्स जे असतील ते जनरलपेक्षा जास्त असेल, म्हणजेच तो जनरलसाठी क्वालिफाय झालेला असेल, तर भैया तो त्याची कॅटेगरी सोडून 100% जनरलमध्ये जाणार आहे. ठीक आहे. हे आधीचा हा नियम होता. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलंच असेल. तर आता जे सप्टेंबर 2025 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जे सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन होता तो समजून घ्या. त्यांचं सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सप्टेंबर 2025मध्ये असा निर्णय दिलेला आहे की जर रिक्रुटमेंट नियम नोटिफिकेशनमध्ये आरक्षित उमेदवार म्हणजे कॅटेगरीवाले सर्व, OBC SC ST वाले, अनारक्षित श्रेणी म्हणजेच URमध्ये समाविष्ट होण्यात मनाई केलेली असेल, म्हणजे नोटिफिकेशनमध्ये तुम्ही आधीच देणं जरुरीचं आहे. जे नोटिफिकेशन निघन सप्टेंबर 2025 ह्याच्यानंतरचं जे नोटिफिकेशन निघेल त्याच्यात तुम्हाला असं मेन्शन करणं जरुरीचं आहे की सपोज एखाद्या उमेदवाराने वय सवलत घेतली असेल, म्हणजेच वयाची जर त्यांना यूज घेतला असेल कॅटेगरीमधून, ठीक आहे, आणि कॅटेगरीची अजून काही विशेष लवचिकता वापरलेली असेल, म्हणजे कॅटेगरीचा काहीतरी फायदा घेतला असेल, तर तो आरक्षित उमेदवार अनारक्षित जागेसाठी दावा करू शकणार नाही. जर त्यानं वयाचं यूज केला असेल तर तो फायनल मेरिटमध्ये
नंतर म्हणा की फायनलमध्ये तो यू आरमध्ये काउंट होणार नाही. विषय काय आहे, रूल तोच आहे 2000, म्हणजे याच्या आधीचा जो तोच रूल आहे. म्हणजे कसं की आता SSC GD सोबत रिलेट करू आपण. 18 ते 23 वय यू आरचं असते, बरोबर. जर एखादा कॅन्डिडेट SC ST OBC म्हणजे कॅटेगरीमधून असेल तर त्याचं वय 18 ते 23मध्ये बसत असेल, ठीक आहे. आणि त्यांना मग 18 ते 23मध्ये बसलं तर त्यांना कॅटेगरीचा यूज घेतला का, मग इथं सपोज त्याचं वय 22 आहे तर कॅटेगरीचा यूज घेतला नाही त्यांना, ठीक आहे. आणि त्याला मार्क यू आरपेक्षा जास्त आहेत, ठीक आहे. यू आरपेक्षा जास्त मार्क्स आहेत, तो डेफिनेटली यू आरमध्ये जाणार आहे. आत्ताची भरती बी म्हणा का इथून पुढे येणारी भरती पण म्हणा, फक्त चेंजेस काय सांगितले आहे ना की जर तुम्हाला तसं जर त्या उमेदवारानं वयाची सवलत घेतली, म्हणजे त्याचं वय 25 आहे, समजून राहिलं तुम्हाला. 18 ते 23 यू आरचं वय असते आणि त्याचं वय आहे 25 आणि तो आहे OBCचा, ठीक आहे. तर त्यांना सगळ्यात पहिले तर वयाची सवलत घेतली कॅटेगरीमधून OBCमधून, आणि नंतर त्याचे भले मार्क्स यू आरपेक्षा 10 जास्त असो का किती पण जास्त असो, पण त्यांना स्टार्टिंगला OBCमधून वयाचा फायदा घेतला तर तो डेफिनेटली याच्यामध्ये म्हणजे यू आरमध्ये जाणार नाही, कारण की त्यांना स्टार्टिंगले कायचं यूज केला कॅटेगरीचा. आणि हे असं नोटिफिकेशनमध्ये सांगणं तुम्हाला जरुरीच आहे फक्त, ठीक आहे. एवढंच हे होतं की फक्त तुम्ही हे नोटिफिकेशनमध्ये सांगा की ज्या उमेदवाराने वय सवलत घेतली असेल आणि तो मग नंतर याच्यासाठी जाऊ शकणार नाही, फायनल मेरिटसाठी तो यू आरमध्ये जाऊ शकणार नाही. बस एवढंच होतं, ठीक आहे. गोष्ट जरा कॉम्प्लिकेटेड आहे, अजून एक्झाम्पल देतोच मी, ते समजून सांगतो. म्हणजे आधीचा निर्णय आणि आत्ताचा निर्णय जर कम्पेअर केला तर तिच्यात तुम्हाला जास्त डिफरन्स दिसून येणार नाही. हे पहा, सप्टेंबर 2025मध्ये सुप्रीम कोर्टाने नवीन काय बदल केले आहे. जर त्या रूल्स किंवा नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आरक्षित उमेदवारांनी घेतलेल्या सवलतीमुळे ते यू आरमध्ये जाणार नाहीत, ठीक आहे. विषय तोच आहे की त्यांना जर OBCमधून वयाचा यूज केला आहे, म्हणजे OBC कॅटेगरीमधून वयाचा यूज केला आहे, तर 100% यू आरमध्ये जाणार नाही, ठीक आहे. तर असं तुम्हाला याच्यामध्ये रिक्रुटमेंटचं जे रूल असेल त्यामध्ये तुम्हाला लिहिणं पडेल. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही कोणती बी रिक्रुटमेंट काढसान त्याच्यात लिहिणं पडणार आहे, ठीक आहे. जर आत्ता विचार केला आपण 2025ची आपली SSC GDची भरती, तर याच्यात काय चेंजेस होणार आहे का, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे यांनी काय सांगितले, स्टार्टिंगला त्यांनी नोटिफिकेशननी सांगलं पाहिजे. तर 2025ची नोटिफिकेशन आपली ही आधीच आलेली आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये असं काही विषय नव्हता, त्याच्यामुळे जे जुना रूल आहे तो 100% इथं लागू होणार आहे. तर जुन्या रूलमध्ये यू आरमध्ये जात होते का मग मुलं, 100% जात होतेच. जो आपल्याला तर SSC GD जर 2025चं पाहिलं आपण, तर आपण फक्त जुनी जी रूल आहे त्यामध्ये बसतो आहे, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही जे नवीन आलं आहे त्याच्यावर जास्त ते डोक्यात टाकूच नका, ते टेन्शन घेऊ नका. याच्यावर लागलं तुम्ही एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकीनच सर्वासाठी, तो इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठी राहील तो. जर आपण फक्त आपल्या SSC GD 2025चं कन्सिडर केलं आहे तर हा रूल आपल्याला याच्यासोबत काही घेणं देणं नाही. आपण फक्त जे जुना रूल आहे त्याला व्यवस्थित समजून घ्या, आणि जुना रूल सांगतो मी तुम्हाला काय विषय तर, ठीक आहे. तर जुना रूल समजणं सगळ्यात मेन आहे आपल्यासाठी. तर बघून घ्या आपला जे जुना रूल आहे तो कसा होता. एखादा उमेदवार सपोज OBC SC ST उमेदवार जर यू आरच्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले आणि काही सवलत नाही घेतली, म्हणजेच एजचं रिलॅक्सेशन काही घेतले नाही, तर तो डेफिनेटली यू आरमध्ये जाणार आहेत, ठीक आहे. सपोज पकडून चालू यू आरचा कट ऑफ लागला 140, एक्झाम्पल देते मी. OBCचा लागला 132 आणि SCचा लागला 128, ठीक आहे. जर राहुल सपोज OBCमधून आहे, त्याला 145 मार्क आहेत, ठीक आहे. 145 मार्क OBCमधून आहे, तर OBCचा कट ऑफ किती लागला 132वर. यू आरपेक्षा जास्त मार्क भेटले मग त्याला, यू आरचा 140 होता, तर तो डेफिनेटली यू आरमध्ये जाणार आहे ठीक आहे. त्याच्यानंतर SCमधला कॅन्डिडेट आहे, त्याला 142 मार्क, ठीक आहे. SCचे कट ऑफ लागला 128वर, त्याला आहे 142 मार्क, 142, आणि यू आरचे पाहिलं तर 140, म्हणजे त्यांनी यू आरचा कट ऑफ बी क्लिअर केला आहे, म्हणजेच तो 100% यू आरमध्ये जाणार आहे, ठीक आहे. गेला यू आरमध्ये. त्याच्यानंतर विकास OBC 133 मार्क, 133 मार्क OBCपेक्षा जास्त आहे, पण 133 मार्क यू आरपेक्षा जास्त नाही आहे, यू आरचा 140वर आहे. तर हा थर्डवाला जो कॅन्डिडेट आहे तो यू आरमध्ये जाणार नाही, तो OBCमध्येच राहणार आहे, ठीक आहे. असं हे एक सिम्पल एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर आता तुमचा डाऊट असा झाला असेल की जो आता मेडिकलचा कट ऑफ लागला आपला, ठीक आहे. मेडिकलचा हा कट ऑफ लागला, आय थिंक
आय थिंक म्हणजे तो कट ऑफ लागेल आपला मेडिकलच्या SSC GDसाठी जनरल एरियाचा सांगा तुम्ही हां. ठीक आहे. तर आपले OBCचे कॅन्डिडेट किती आहे? 1160 कॅन्डिडेट OBCचे हे सगळे पाहू शकता तुम्ही कॅन्डिडेट किती आहे. तर आता मेन डाऊट असं होतं की इथं तो रूल यूज झाला आहे का, की सपोज कोणत्या मुलाला SCचा कट ऑफ लागला 96वर, त्याला हे 105 मार्क, तर तो URमध्ये काउंट होईल का? ठीक आहे. तर याचं बी रिसर्च केलं तर तो 100% सध्या URपेक्षा जास्त मार्क आहे तर तो URमध्ये काउंट झालेला असेल. ठीक आहे. आता इथं जर काउंट झाला आहे, एखादा मुलगा URमध्ये काउंट झाला आहे, मग आता तुमचं डॉक्युमेंटेशन राहील कवा मेडिकलसोबत. तर त्याचं जर कोणता मुलगा SCमधून कवा म्हणते मी, फक्त त्याचं एज जर 1800 येऊ राहिलं तोंडात 18 ते 23 असेल, ते 1823 हे जनरलचं एज क्रायटेरिया आहे. ठीक आहे. जर कोणता SC ST कॅटेगरीवाला मुलगा जर 18 ते 23 त्याचं वय आहे आणि त्याला कट ऑफ URचा त्याने क्लिअर केला आहे आणि तो SCचा आहे, तर तो डेफिनेटली URमध्ये काउंट होणार आहे. ठीक आहे. गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहेत आणि मी माझ्या 100% देते तुम्हाला काय म्हणता येईल त्याला क्लिअर करायसाठी. आय थिंक तुम्हाला ते समजत पण असनच, ॲक्सेप्ट करतो मी की SCवाला मुलगा त्यांना आधी म्हणजे 18 ते 23 मध्ये तो वयामध्ये बसत असेल, म्हणजे तो जनरलचा जो रूल आहे त्यामध्ये बसला, त्याचं वय 22 आहे, त्याला URपेक्षा जास्त मार्क आहे, तो डेफिनेटली आता सध्या URच्या लिस्टमध्ये गेलेला आहे. हा रूल मी स्वतः याच्यावर रिसर्च केलं आहे, ChatGPTवर म्हणा का इकडे तिकडं, तर तो 100% आता आहे. पण याच्यानंतर असा बी डाऊट होऊ शकतो मुलांचा की आता तो मेडिकलसाठी गेला डॉक्युमेंट, तर तो त्यांना फॉर्म भरता टाईम त्याने SC कॅटेगरी सिलेक्ट करेल म्हणून त्याचे डॉक्युमेंट SCचे त्याचे डॉक्युमेंट काय म्हणता येईल, त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्या SCमधूनच होणार आहे. असं नका समजू की कोणता मुलगा ओपनमध्ये गेला आणि सांगायचं जर झालं तर ते आपल्याला काहीच कळत नाही की आपण हाय कशात नाही. सगळ्यात मेन आपण फक्त मार्क्सच बघू शकतो. कोणता मुलगा SCवाला ओपनमध्ये गेला तर त्याला स्वतःला बी समजत नाही आपण SCमध्ये आहे का ओपनमध्ये, तर याचं जास्त टेन्शन घ्यायचं पहिली गोष्ट कामच नाही आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या SSCच्या हातात आहे. कोण कुठं जाणार आहे त्याचं वन मेरिट लिस्टचा जो रूल असते त्या रूलनुसार ते त्याचं काम करत असतात. ठीक आहे. आपण जास्त फक्त मार्क्सवर फोकस करायचं. ठीक आहे. तर हे समजलं ना तुम्हाला. SCचा मुलगा कोणी म्हणाल की मी URमध्ये गेलो का काय, ते तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही कशामध्ये आहे. तुम्हाला फक्त तुम्ही SCमध्ये आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, तर तुम्हाला SCचे डॉक्युमेंट दाखवावं लागेल तिथं. ठीक आहे. सपोज कोणी म्हणजे ते काउंट तर होणार आहे तसं, पण ते आपल्याला समजणार नाही, असं मी रूलमध्ये पाहिलं तसं. ठीक आहे. SCचा मुलगा जर त्याचं वय त्याचं जनरलमध्ये बसत असेल आणि तो जनरलचा कट ऑफ त्याने क्लिअर केला असेल, तो 100% URमध्ये जाणार आहे. आता URमध्ये गेला, आता तुम्हाला परत एक डाऊट असं होईल की तो URमध्ये गेला, आता आपण परत एकदा प्रेफरन्स भरेल असतो ना की आम्हाला फर्स्टमध्ये पाहिजे SSB पाहिजे, SSBने SSF पाहिजे, नंतर CISF पाहिजे, नंतर SSB पाहिजे, नंतर CRPF असा आपला पोस्ट प्रिफरन्स असते. ठीक आहे. आता तुमचा असा डाऊट होईल की तो मुलगा गेला URमध्ये. ठीक आहे. URमध्ये गेला तो मेडिकलमध्ये, मग फायनल मेरिटमध्ये तो URमध्येच राहणार आहे का? तर याचं जर सांगायचं झालं की सपोज जर त्या मुलाला SCमधला कोणता मुलगा आहे त्याला URमधून BSF भेटत आहे त्याच्या मार्कनुसार, म्हणजे BSF ही सगळ्यात कमी मार्क्सवर भेटते बरोबर. URचा जर BSF पकडला आपण सपोज, तर 112 114 URमधून BSF भेटत आहे, त्याला 115 मार्क आहे. ठीक आहे. तर URमध्ये तो मेडिकलमध्ये तो URमध्ये काउंट होईल आणि त्याला फायनल मेरिटमध्ये 115 मार्क आहे आणि 114 BSF गेला आहे. तर त्याला तुम्हाला असं वाटत असेल की आता मेडिकलमध्ये तो URमध्ये गेला आहे, तर URमधून त्याला BSF भेटेल का? ठीक आहे. तर जे फायनल मेरिट असते त्यामध्ये तुमचं पहिला कोटा जो असते तुमचा SC ST OBC कोटा असते, त्यामधून त्याला सगळ्यात पहिलं प्रिफरन्स दिला राहील. त्यांना जो पहिला प्रिफरन्स भेटला असेल त्याला बघतील. आता URमध्ये गेला तर URमध्ये त्याचा सगळ्यात पहिलं प्रिफरन्स चेक केला जाईल, त्याला URमधून CISF भेटते का नाही, URमधून पहिला प्रिफरन्स जो असेल त्याचा समजा CISF भेटते का नाही, नंतर दुसरा प्रिफरन्स भेटते का नाही, नंतर खतम. ठीक आहे. जर URमधून त्याला BSF भेटत असलं आणि त्याच्या कॅटेगरीमधून त्याला CISF भेटत असलं बरोबर आहे, तर त्याचं फर्स्ट प्रिफरन्स मानला जाईल ना. म्हणजे जर URमध्ये काउंट झाला आहे तर त्याला BSF भेटू राहिलं URमधून. ठीक आहे. आणि SC जर मुलगा तो असेल आणि त्याला CISF भेटत असेल तर डेफिनेटली त्याला SCमधून CISF भेटणार आहे. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असतील ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टीचा जास्त विचार करायचं काम नाही. ठीक आहे. कारण की हे याचा फायदा कोणाला होणार आहे, जर असं झालं तर डेफिनेटली हे कॅटेगरीवाल्या मुलांना होता. जर कॅटेगरीवाला मुलगा URमध्ये काउंट झाला, काउंट केव्हा होतं आहे तो जास्त चान्सेस, सपोज तो SCमधून त्यानं फॉर्म भरला होता
आणि तो यू आरच्या जो BSFचा कट ऑफ असेल त्यामध्ये ते काउंट झाला यू आरचं BSF आणि त्याचा फर्स्ट प्रिफरन्स पण BSF असेल तर तो 100% यू आरचं BSF त्याला यू आरमधून BSF भेटणार आहे. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल हे, आणि समजलं नसेल बी तर याच्याकडे जास्त ध्यान देऊ नका, डोक्यात आणू नका. हे काही जास्त लय मोठी गोष्ट नाही आहे की याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं ना कट ऑफ काय लागेल काही नाही. हे जास्त विषय आहेच नाही. जर तुम्हाला याच्यावर अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित ChatGPTवर पण बघू शकता. ठीक आहे. हे इथं बघू शकता तुम्ही. ChatGPT विचारलं तुम्ही ना, जो आरक्षित उमेदवार यू आरने पुढे गेला पण शेवटी यू आरमध्ये बसला नाही, म्हणजे यू आरमध्ये पुढे गेला म्हणजे मेडिकलमधून यू आरमध्ये गेला पण शेवटी म्हणजे फायनल मेरिटमध्ये यू आरमध्ये बसला नाही, त्याला त्याच्या कास्ट कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाते, म्हणजे तो परत त्याच्या कास्टमध्ये येते. ठीक आहे. आता हे आपल्याला समजतं का? आपल्याला ते SSCवाले फोन बिन नाही लावत, भाई तू पहिला याच्यात गेलता यू आरमध्ये आणि आता तू SCत आला. आपल्याला काही समजत नाही ते. त्याच्यामुळे आपण याचा ताण घेऊन फायदा नाही पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे. हे जे होतं हे त्यांच्याच लेवलवर होतं ते जे काय ते करायचं त्याला ते करते बाईज्जत. आपण फक्त मार्क्सवर कन्सिडर करायचं. आपला कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे, जनरलचा किती लागणार आहे, जे आपली कॅटेगरी असेल बस त्या कॅटेगरीच्या कट ऑफवर फोकस करायचा, बाकीच्या गोष्टी ध्यानात आणू नका. ठीक आहे. मी याचा प्रयत्न केला तुम्हाला समजवायचा. आता तुम्हाला समजलं असेल का नाही ते, पण आय थिंक समजलं असेल तुम्हाला. एवढं काही जास्त बी कॉम्प्लिकेटेड नाही. आणि अजून जर समजलं नसेल ChatGPTवर पहा, समजून जाईल गोष्टी सगळं. ठीक आहे. तर हे सगळ्यात पहिला डाऊट तुमचा झाला असेल की SC STवाले पोरं यू आरमध्ये जाणार आहे का. ठीक आहे. तर ज्याचे जास्त मार्क असतील डेफिनेटली यू आरमध्ये जातील. ठीक आहे. आणि जास्त याचा काही कट ऑफवर जास्त परिणाम येणार नाही, हे जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर तुमचं गुगल फॉर्मचं जे मी भरून घेतलं होतं त्याचं काय ॲनालिसिस होतं बा तुमचं माझं. ठीक आहे. तर हा गुगल फॉर्म मी भरून घेतला होता की पोराले मार्क्स किती आहेत. मी काही दिवसाआधी कट ऑफ बनवला होता. जर कोणी बघितला नसेल ते कट ऑफ, ठीक आहे, तर तो बघून घ्या. त्याच्यात मी सर्व गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेनेशन वाईज दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये पण ते सर्व गोष्टी रिपीट केल्या तर हा व्हिडिओ अर्ध्या घंट्याचा होऊन जाईल डायरेक्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी जास्त सांगत नाही. जर कोणाला लागत असेल तर मागचा व्हिडिओ आहे 2, त्यामध्ये व्यवस्थित सांगितलं आहे मी कट ऑफचं. ठीक आहे. आत्ता हा गुगल फॉर्म मी भरला होता, एक आपल्याला अंदाजा लागेल आणि तुम्हाला पण समजेल. आता तुम्ही बघितलंच असेल की मुलांना मार्क्स किती आहेत, तर जास्त मार्क्स नाही आहेत जो मी कट ऑफ सांगितला होता. आता OBCचं बघा, फर्स्ट जो मुलगा आहे गुगल फॉर्मनुसार त्याला 146 मार्क आहे. ठीक आहे. तर डेफिनेटली त्याला फर्स्ट चॉईस भेटणारच आहे. आणि शेवटचा मुलगा ज्यानं गुगल फॉर्म भरला होता OBCमधून, तो किती नंबरवर आहे, म्हणजे OBCचे 356 जणांनी फॉर्म भरला होता. ठीक आहे. आता फॉर्म भरणारा मुलगा कोण असतं हे तुम्हाला पण माहीत असेल. ज्याला असं वाटते की आपलं कुठं सिलेक्शन होणार आहे, तेच पोरगं ॲक्टिव्ह असते, ते पोरगं हुशार असते आणि तेच पोरगं अशा गोष्टी करत असते. गुगल फॉर्म भरणं म्हणा, जास्त व्हिडिओ पाहणं म्हणा, कारण की त्याला कुठून वाटते की आपलं सिलेक्शन होणार आहे आणि हे सिरियस कॅन्डिडेट आहे. तर सिरियस कॅन्डिडेट जर ह्याच्यात जास्त आकडे असते तर समजलं असतं मला की मुलांना जास्त मार्क नाही, तिच्यात आकडे कमी आहेत 356 मुलं. तर असं म्हणत नाही मी की हे जे मार्क्स आहेत अजून बाकीचे जे ज्यानं फॉर्म भरला नसेल त्याला याच्यापेक्षा जास्त मार्क नाही आहेत. मुलं ते पण आहेत, पण ते जास्त मुलं हे आहेत हे जे फॉर्म भरला आहेत. आता याच्यातले जर बघितले तर 105 107 ही याच्या खालची मुलं फायनल मेरिटमध्ये कटणार आहे. 102 103 104 असे. म्हणजे आता बघू शकता तुम्ही की आपल्याकडं OBCचे मुलं किती आहेत सध्या, 1160 मुलं OBCचे आहेत. ठीक आहे. आणि मेडिकल, आता हे सगळे पोरं मेडिकलसाठी क्वालिफाय होणार आहेत. ठीक आहे. आता याच्यातले काही पोरं असे आहेत त्याला पॉईंटनं शिल्लक मार्क, 1 मार्क 2 मार्क, तर बरेचसे पोरं मेडिकलला येत नाही. ठीक आहे. आणि मेडिकलमध्ये फेल होण्याचा रेशो हा जास्त नसते. जास्त मुलं काही फेल होत नाही मेडिकलमध्ये, खूप कमी असतात. तर जर पकडलं आपण तर 1160मधले सपोज यामध्ये फायनल मेडिकल पास होऊन म्हणजे काही तर येणारच नाही आणि काही मेडिकलमध्ये फेल होतील, तर पकडून चला तुम्ही 900 ते 950च्या दरम्यान पोरं फायनल मेरिटसाठी क्वालिफाय होते. ठीक आहे. आता सध्या 1160 म्हणजे तुमच्या ज्या व्हॅकन्सी त्याच्यात 2 गुणा पोरं आहेत. त्याच्यातले काही पोरं येणार नाही आणि काही पुढं फेल होतील, म्हणजे तुमचे 900 ते 960 पोरं 900 ते 950 पोरं हे फायनल मेरिटसाठी उरणार आहेत. ठीक आहे. आणि तुमच्या जर जागा बघितल्या OBCच्या तर काहीतरी 560 तुमच्या आपल्या OBCच्या जागा आहेत. 1 मिनिट मी त्याचा स्क्रीनशॉट काढला होता की किती जागा आहेत त्याच्या, सापडून राहिले ते, जाऊ द्या. तर OBCच्या जागा किती होत्या, 530 जागा होत्या.
1160चं सरळ सरळ अर्धा केलं आपण 530 जागा होत्या, तर तेवढेच पोरं फायनल मेरिटमध्ये लागणार आहे. ठीक आहे, 530 जागा होत्या, तर 530 पोरं फायनल मेरिटमध्ये येणार आहे 100%. ठीक आहे, तर 530 मुलाला घेण्यासाठी काही ना काही 900, आता आपल्याकडे पोरं किती असेल मेडिकल पास झाल्यावर 950 पोरं असेल. ठीक आहे, तर त्याच्यातले आपल्याला 1160 पोरं घेणं आहे, 560 पोरं घेणे, तर जवळपास 400-450 पोरं 100% उडवणे आपल्याला. तर त्यासाठी कट ऑफ तुमचं वाढणार आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या डाटामध्ये जर बघितलं तर जास्त कॉमन रेंज कोणती दिसते तुम्हाला, 105 पर्यंत जे पोरं आहे त्याला जास्त मार्क 105 पर्यंत. त्याच्या वरचे जे पोरं असतील 105, 106, 107 इथून वरती पोरं जे फायनल मेरिटमध्ये येण्यास 100% येणार आहे. ठीक आहे, आणि आता फायनल जर मेरिट बघितलं आपण, मी हे आधी पण सांगितलं होतं आणि याच्यात मी काही बघितलं पण आत्ता ॲनालिसिस करून, पण आय थिंक याच्यात काही चेंज होणार नाही. जो आधी सांगितला होता मी तोच मला वाटते की ह्याच आसपास कट ऑफ तुमचा खेळणार आहे फायनल कट ऑफ. ठीक आहे, तर फायनल कट ऑफ यूआरचा जाऊ शकतो 110, 112, OBC 108, 110, EWS 106, 108, OSC 103, 105, SC 96, 98 आणि एक सर्व्हिसमॅन. हा झाला मेलचा कट ऑफ. त्यानंतर फिमेलचा हा असणार आहे तुमचा फिमेलचा कट ऑफ, आणि हा तुमचा नक्सलचा. ठीक आहे, व्यवस्थित बघून घ्या. आणि असं नाही की हा 100% हात जाणार आहे, 100% तर नाही जाणार, पण चान्सेस जास्त आहेत की आकडा तर हाच राहणार. कारण की एवढे जर व्हिडिओ बनवलेत मी, एवढे जर ॲनालिसिस केले, तर आता एक डायरेक्ट समजून येते की बस एवढा कट ऑफ जाणार आहे. आकडे फक्त काय 2-3 मार्क मागं पुढं होऊ शकणार आहेत, पण तुमचा तो कट ऑफ ह्याच रेंजमध्ये असणार आहे. ठीक आहे, आय थिंक तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेले असतीलच. ठीक आहे, मेन आपलं हे होतं, हे मी सांगितलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फायनल कट ऑफचं तर माहीतच आहे, आणि एक मेडिकलचं बाकी राहिलं. मेडिकल कधीपर्यंत होऊ शकतं. आता मेडिकलचा जो विषय असा आहे, यूट्यूबवर तुम्ही रोजच बघत असाल की नोटीस येऊ राहिले, आणि ते नोटीस येणारच. आता ते स्वतःच्या पब्लिसिटीसाठी व्ह्यूजसाठी ते गोष्टी करतच असतात यूट्यूबवर. तिकडे जास्त ध्यान देऊ नका तुम्ही. फक्त असं पकडून चला की तुमचं नोव्हेंबरमध्ये एनी हाऊ मेडिकल होणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण की ते समजायच्या नादात आणि मी काय बोलून टाकले मला समजून राहिलं आता, पण ते समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तुमचा काय असा डाऊट कमेंटमध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यावर तुम्ही डाऊट विचारू शकता डेफिनेटली. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.